नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक महत्त्वाचं जजमेंट कोर्टाचं मी तुम्हाला आज दाखवतोय. जे जजमेंट दिलं होतं कोर्टाने 18 ऑक्टोबर 2025ला. आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षकांसाठी बऱ्याचशा संघटना कोर्टामध्ये केसेस लढून याच्या विरुद्ध लढा देत आहे. त्यातली एक केस कोल्हापूरला चालवलो आहे. सो ह्या कोल्हापूरच्या केस संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा या कोर्टाच्या जजमेंटमधनं आपल्याला मिळतोय. जे जजमेंट आहे MP मधलं, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा जजमेंट दिलेला आहे, हे निकाल दिलेला आहे. तो निकाल नेमका काय आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला शिक्षक भरतीच्या या केसमध्ये म्हणजेच शिक्षण सेवक या पदाला पूर्ण पगार मिळावा किंवा पगार वाढून मिळावा किंवा शिक्षण सेवक हे पदच रद्द करण्यात यावा, या संदर्भात वेगवेगळ्या मुद्द्यांतर्गत कोर्टामध्ये केसेस चालू आहे. सो शिक्षण सेवक, शिक्षक सेवक म्हणून आपण त्याला, त्या संदर्भातल्या या पदाला या निकालाचा काय फायदा होऊ शकतो, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमात मी मांडतोय. यावरती तुम्हाला अजून काही मुद्दे असतील तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा. सो बघूया शिक्षक सेवक म्हणून पगार पूर्ण मिळणार का, याच्यावरती बरा लढा चालू आहे. आणि महत्त्वाचे निकष आणि मुद्दे काय काय, आता बरेच मुद्दे आहेत. त्यापैकी आता या कोर्टाच्या निर्णयातला एक मुद्दा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देतोय. ओके, शिक्षक सेवक, शिक्षण सेवक म्हणूया आपण त्याला, शिक्षण सेवक. ओके, सो बघूया काय मुद्दा नेमका आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करतोय. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET आणि CTETच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. दोन्ही बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. द्रोणा 8.0ची नवीन बॅच आहे, 22 डिसेंबरपासून चालू झाली आहे. सेपरेट पेपर पण अवेलेबल आहे. TET आणि CTET तुम्ही एकत्रित तयारी पण करू शकतात. यासाठी पूर्ण टीम तुम्हाला यूट्यूबवरती गायडन्स पण नेहमी करत असते. बॅचेसमध्ये तुम्हाला सगळे शेड्यूलनुसार टेस्ट आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, लेक्चर आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन पण असणार आहे. सो बॅचेस घेतल्या जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी शिक्षक भरतीचे कोर्सेस आमच्याकडे घेतले असेल त्यांना 50% ऑफ आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. ही केस तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. मध्य प्रदेश हायकोर्ट डिव्हिजन बेंचमध्ये 2 न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती दीपक खोत. यांच्या अंडर ही केस आणि तिचा निर्णय लागलेला आहे. त्यातलं बघा प्रकरण नेमकं काय होतं. प्रकरण असं होतं की मध्य प्रदेश सरकारने 12 डिसेंबर 2019 रोजी एक आदेश काढला होता आणि ह्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रोबेशन पिरियड, ज्याला आपण परिवीक्षा कालावधी म्हणतो, असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मात्र पूर्ण नव्हता. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं निवड झाल्यानंतर बघा, निवड झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला पहिले काय ट्रेनिंग दिलं जातं, ट्रेनिंग, आणि त्या ट्रेनिंगला गोंडसं असं नाव दिलं आहे परिवीक्षा अधिकारी, परिवीक्षा कालावधी, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला प्रोबेशन पिरियड म्हणतो आपण त्याला. बघा, मग या मध्य प्रदेश सरकारने असा आदेश काढला होता की प्रोबेशनर अधिकारी, प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी जेवढा पगार दिला जातो त्या पदाला जेवढा पगार दिला जातो त्यात 70% पगार तुम्हाला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 80%, तिसऱ्या वर्षी 90% आणि पुढे 100% होईल. असे कमी वेतन दिले जात होते. याला अनेक कर्मचाऱ्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं, उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. म्हणजे हायकोर्टाचे 2 जज होते. मग हे प्रकरण बघितलं तर त्यांनी सांगितलं की हा 70, 80 आणि 90%चा नियम अवैध आहे. म्हणजे कोर्टाने निकाल काय दिला, तर कोर्टाने निकाल द्यायचा थोडक्यात बघितलं तर प्रोबेशन म्हणजे शिक्षा नाही. तुम्ही जर ज्या प्रोसेसमधनं त्या उमेदवाराची निवड करतात, निवड केल्यानंतर प्रोबेशन त्याला पिरियड म्हणतो आपण त्याला ट्रेनिंग देतात. ते ट्रेनिंग म्हणजे ती शिक्षा आहे का? त्याला कमी पगार देणं म्हणजे शिक्षाच झाली ना. तुम्ही 80-70%च पगार देणार, 30% देणार नाही का, तर शिक्षा त्याला, याला असंच म्हणूया. तर प्रोबेशन हा शिक्षा नाही असं त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जर तो पूर्ण काम करत असेल तर पूर्ण पगार द्यायलाच पाहिजे त्याला. आणि वेतन कपात हे बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की भेदभावाला थारा नाही. लोकसेवा आयोग, जसं की आपल्याकडे MPSC आहे, किंवा तुम्ही UPSCचा संदर्भ घेऊ शकता. लोकसेवा आयोग आणि इतर संस्थांमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाबाबत भेदभाव करणे पूर्णपणे तर्कहीन आणि अयोग्य आहे. परीक्षणाच्या नावाखाली वेतन कपात करणे हे अतार्किक आणि भेदभावपूर्ण आहे. सो कोर्टाचं म्हणणं होतं की तुम्हाला
इथे आर्टिकलचा पण उद्देश त्यांनी केलेला आहे बघा. 2 मुद्दे त्यांनी महत्त्वाचे सांगितले. समान काम समान वेतन या संविधानिक तत्वावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की समान कामासाठी समान वेतन द्यायलाच पाहिजे. जर एखादा कर्मचारी विहित निवड प्रक्रियेद्वारे, जसं की आपण म्हणू शकतो MPSC एक निवड प्रक्रिया राबवते, निवड प्रक्रियेद्वारे पदावर नियुक्त झाला असेल तर तो समान कामासाठी समान वेतन या तत्वानुसार पहिल्या दिवसापासून पूर्ण वेतन मिळवण्यास पात्र आहे, कारण त्या माध्यमातून त्या सिलेक्शन प्रोसेसमधनं तो आलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की प्रोबेशन काळ म्हणजे शोषण नव्हे. कर्मचारी पूर्ण वेळ काम करत असेल तर त्याला पूर्ण वेतन मिळणे हा त्याचा हक्क आहे. जो कामाचा ठरवून दिलेला तासिक आहे, वेळ आहे, त्यावेळेत जर कर्मचारी काम करत असेल, सर्वच कर्मचारी, तर हा जो कर्मचारी हा पण त्यावेळेत काम करत असेल तर याला सुद्धा पूर्ण वेतन मिळालं पाहिजे. तर्कहीन वेतन कपात रद्द. परीक्षा कालावधीत कमी वेतन देण्याचे सरकारी परिपत्रक न्यायालयाने अमान्य केले आहे. म्हणजे मध्य प्रदेश सरकारने जो आदेश काढला होता तो डायरेक्ट अमान्य केलाय कोर्टाने, उच्च न्यायालयाने अमान्य केलाय. म्हणजेच त्यांनी सांगितलं की इथून मागे सुद्धा जर असं झालं असेल तर 100% पगार फरकाचे आदेश त्यांनी दिलेले आहे. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला गेला आहे त्यांना तो परत करण्याचे आणि ज्यांना कमी वेतन मिळाले आहे त्यांना 100% पगार देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे. आता हा आदेश कुठे कुठे लागू होईल त्यापेक्षा मी तुम्हाला फक्त शिक्षक सेवक बद्दल बोलतोय. शिक्षण सेवकांसंदर्भात जरी कोर्टात केसेस चालू असेल तर 100% या जजमेंटचा आधार घेऊन आपण त्या कोर्टामध्ये स्टँड घेऊ शकतो की जर उच्च न्यायालय मध्य प्रदेशने हा निर्णय दिला तर हा आपलं महाराष्ट्र सरकारकडनं ज्या केसेस लढणारी जी संघटना आहे त्यांनी सुद्धा हा मुद्दा, त्या वकिलांनी जर मुद्दा लावून धरला तर नक्कीच हा मुद्दा खूप चांगला मुद्दा असणार आहे शिक्षण सेवक या पदासाठी. महाराष्ट्रात जी शिक्षण सेवकाची केस आहे हा निकाल वकिलांसाठी कायदेशीर नजीर म्हणतो आपण त्याला, ज्याला लिगल प्रेसिडेंट म्हणून वापरता येईल. 100% याचा रेफरन्स घेतलेला, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे रेफरन्स आपण घेऊ शकतो. समानता हे जे आर्टिकल आहे 14 नंबरचं, याचा सुद्धा रेफरन्स त्यांनी ह्या जजमेंटमध्ये दिलेला आहे. तो म्हणजे जजमेंट पण दाखवतो बघा. जजमेंट काय, हे कोर्ट केसचं जजमेंट आहे बघा. एक कोर्ट केस आहे, त्याचं जजमेंट 2025ची केस आहे आणि यामध्ये तुम्हाला जस्टिस विवेक रुसिया यांनी सांगितले आणि जस्टिस विनोद कुमार द्विवेदी यांनी सांगितलं 31 ऑक्टोबर 2025 हे जजमेंट आहे. आणि ह्या जजमेंटमध्ये अपील बघा, इंदोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन थ्रू ऑथराइज सिग्नेटरी नेम राजेंद्र नारायण गायरोथिया वर्सेस विनीता तिवारी अँड ऑदर्स यांनी केसेस टाकल्या. ह्या कर्मचाऱ्यांनी केसेस टाकल्या होत्या. ह्या कॉर्पोरेशनच्या, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट टाकलेली केस आहे. ॲडव्होकेट काय होते यांचे अपीअरन्सचे, तर होते ॲडव्होकेट श्री अनिकेत नाईक. आणि हे जजमेंट आहे जस्टिस विवेक ऋषी यांनी हे जजमेंट दिलेलं आहे. आणि हे जजमेंट जे आहे तुमच्या समोर आहे. आता हे सगळं जजमेंट तुम्हाला मी वाचून दाखवत नाही. त्यातला लास्ट जो मुद्दा त्यांनी सांगितला तो मुद्दा तुमच्या समोर मी ठेवतो बघा. हे जे लास्ट पेज आहे, हे लास्ट पेज मधला हा मुद्दा महत्वाचा आपल्याला लक्षात येईल बघा. त्यांनी सांगितलंय MPPSCचा पण उल्लेख त्यांनी केलाय बघा. इन द मध्य प्रदेश फंडामेंटल रूल्स therefore there cannot be a discrimination between the employee appointed through MPPSC. जसं महाराष्ट्रामध्ये आपण MPSC म्हणतो तसं मध्य प्रदेश PSC म्हणतो आपण. अँड द एम्प्लॉई अपॉइंटेड बाय द अदर एजन्सीज ऑफ द स्टेटच्या अदर एजन्सी असेल. Those who are appointed through the MPPSC will get the minimum pay scale and the employee appointed by the other state agencies will get 70%, 80%, 90% of the minimum pay scale during the first, second and third year of the probation period. There is no reasonableness in creating two classes of probationaries. द सर्क्युलर डेटेड 12/12/2019 ऑफ द गॅप. म्हणजे हे जे सर्क्युलर मध्य प्रदेशने काढलं होतं, आदेश काढला तो 2019चा, त्याच्या अगेन्स्ट ही केस चालू होती. हॅज बीन डिप्रेस्ड बाय दिस कोर्टाने डिप्रेस करून टाकलाय स्टेट ऑफ मध्य प्रदेश अँड ओर्सेस दिलीराज भिलिया वाईड ऑर्डर डेट 28/4/2025. आता हे त्यांनी रेफरन्स दिले. इफ अन एम्प्लॉई इज अपॉइंटेड ऑन पोस्ट थ्रू प्रॉपर चॅनल. बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. इफ द एम्प्लॉई इज अपॉइंटेड ऑन अ पोस्ट थ्रू प्रॉपर चॅनल आफ्टर फॉलोइंग द ड्यू प्रोसेस इवन अँड प्रोबेशन, शी इज एंटायटल्ड टू गेट मिनिमम पे स्केल ॲट पार विथ अदर एम्प्लॉई अंडर द प्रिन्सिपल ऑफ इक्वल पे फॉर इक्वल वर्क.
समानतेच्या न्यायानुसार समान पगार समान काम करत असं समान पगार द्यायला पाहिजे. देअर इज अ नो रिझन ऑर लॉजिक फॉर पेमेंट ऑफ स्टायपेंड ॲट द रेट ऑफ 70%, 80%, 90% ऑफ द मिनिमम पे स्केल. आता लक्षात घ्या, शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही रुजू होतात तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं का? नाही. तुम्ही इतर शिक्षकांसारखे डायरेक्ट शिकवायला लागतात ना. मग इतर शिक्षकांसारखेच तुम्ही तेवढाच वेळ देऊन तेवढ्याच वर्गाला तेवढा विषय तुम्ही जर शिकवत असाल, समान काम असेल तर समान पगार द्यायला पाहिजे. हा नियम हे आर्टिकल 14 पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. सो हे जर लक्षात घेतलं तर डेफिनेटली इथे तुम्हाला लक्षात येईल की कोर्टाचं म्हणणं जे आता हे पूर्ण मी वाचून दाखवणार नाही आहे, त्यात त्यांनी आर्टिकलचा पण उल्लेख केलेला आहे. ओके. मग इथे जर ते लक्षात घेतलं तर समानतेचं आर्टिकल काय सांगतं? मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवसापासून 100% वेतन मिळू शकते, तर महाराष्ट्रातील शिक्षकांवर अन्याय का? हा युक्तिवाद न्यायालयात भक्कमपणे मांडता येईल. आणि कायदेशीर संदर्भ जर बघितला आपण तर कोल्हापूर खंडपीठातील सुनावणी दरम्यान आपले वकील या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देऊन हे सिद्ध करू शकतात की शिक्षण सेवक म्हणून दिले जाणारे तुटपुंज मानधन हे असंविधानिक आहे. ते मानधन जे आहे ना, जे 12, 14, 16, 18 हजार दिले किंवा थोडेफार जास्त असेल, हे फार तुटपुंज आहे. शिक्षक म्हणून जेव्हा तो काम करत असेल, तो त्याच्याच लेवलला त्याच्याच बरोबरचा जे शिक्षक काम करतात त्यांना किती पगार आहे? त्यांना 70,000, 80,000, 1,00,000 वगैरे वगैरे असू शकतात. सो ह्या शिक्षकाला एवढे कमी का आहे? सो ह्या जजमेंटचा आधार घेऊन जर त्यांनी जजमेंट हे मांडलं, स्टँड घेतलं, तर नक्की फायदा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही कोर्टातलं जजमेंट जे असेल, आपण नजीर म्हणतो, कायदेशीर नजीर का महत्त्वाचं आहे? तर निर्णयामध्ये सुसंगतपणा राहते, बरोबर आहे की नाही? म्हणजे कन्सिस्टन्सी, त्या कोर्टाने त्याच सेम केसला वेगळा निर्णय दिला, ह्या कोर्टाने वेगळा निर्णय दिला, हे कोर्टाला सुद्धा लक्षात घेता येतं की त्या कोर्टाने अशा केसेस पुढे उच्च न्यायालयात झालेल्या आहे, तिथे त्यांनी जजमेंट काय दिलं आणि ते जजमेंट देताना काय काय मुद्दे त्यांनी लक्षात घेतले हे कोर्टाच्या लक्षात आणून दिलं, तर नक्कीच त्या जजमेंट द्यायला त्यांना जर 7-8 वर्ष लागत असतील, तर आत्ताच्या केसमध्ये त्याचं जर आपण रेफरन्सेस दिला तर नक्कीच कमी कालावधीमध्ये तुमच्या केसेस पण लवकर काय निकाली लागू शकतात. मनमानी टाळली जाते, कायद्याचा योग्य अर्थ लावण्यास मदत पण होते आणि प्रशासन निर्णय घेताना नजिरेचा आधार घेते. कुठे वापरतात? तर उच्च न्यायालयामध्ये हे वापरले जातात, सर्वोच्च न्यायालयामध्ये वापरले जातात. शासकीय निर्णय GR तयार करताना, शिक्षक भरती, बदली, पदोन्नती प्रकरणामध्ये सुद्धा हे अशी नजीरं, जे रेफरन्सेस म्हणतो, कोर्टाचे जजमेंट म्हणतो, हे वापरू शकतो. सो चांगला मुद्दा आपल्या समोर येतो की शिक्षण सेवक या पदासाठी ज्या केसेस आत्ता बऱ्याच ठिकाणी चालू असतील, तर ह्या सगळ्या केसेसला आता स्ट्रॉंग एक जजमेंट आपल्या हातात आला आहे मध्य प्रदेशचं. यावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. मी सांगितलेला मुद्दा तुम्हाला पटतो का तेही सांगा. कारण शिक्षण सेवक यांना ट्रेनिंग नसतं, त्यांना डायरेक्ट ट्रेनिंग तर वर्ष लाईफ टाईम चालू असतं, नवीन नवीन गोष्टी येतात. पण जेव्हा शिक्षक म्हणून तो रुजू होतो, इतर शिक्षकांप्रमाणेच तो पण शिकवायला सुरुवात करतो. सो समान काम आहे तर समान पगार द्यायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या सगळ्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला लावा. काही अडचण असेल तर आमच्या टीमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अकॅडमीच्या बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.